महाराष्ट्रातल्या सगळ्यात आशिया खंडातलं सगळ्यात मोठा वटवृक्ष असणारा सातारा जिल्ह्यातील वडाचे मसवे येथील आज वटपौर्णिमा साजरी करण्यात आलेली आहे। इथल्या शेकडो महिला वर्गांनी आज या ठिकाणी वडाचे मसवे येथे आशिया खंडातल्या सगळ्यात मोठ्या वडाची पूजा देखील केलेली आहे आणि निसर्गाला वरदान देखील मागितलेलं आहे। त्याचबरोबर आपला जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी पूजा देखील केलेली आहे। आपण थेट वडाचे मसवे येथील त्या महिला वर्गाशी आपण थेट बातचीत करणार आहोत। ताई नमस्ते, आज वटपौर्णिमा आहे, आज तुम्ही वडाची पूजा केलेली आहे, काय सांगाल आज वडाचे मसवे येथे यातलं महत्त्व आणि आज वटपौर्णिमेचं महत्त्व काय सांगाल? नमस्कार, आम्ही मसवे गावचे रहिवासी आहोत आणि आम्हाला अभिमान आहे की आशिया खंडातील सगळ्यात मोठा वड आमच्या गावामध्ये आहे। आज वटपौर्णिमेच्या निमित्ताने आम्ही वड पूजण्यासाठी आलेलो आहोत आणि ही परंपरा आम्ही खूप वर्षे इथे जपली आहे। तसेच निसर्गाचा एक मोठा ठेवा आम्हाला मिळालेला आहे, याचाही आम्हाला खूप अभिमान आहे आणि हा आम्ही असाच जपू आणि तसाच तो वारसा पुढे नेऊ। एकंदरीत आज काय मागितलं आज वटपौर्णिमेला, आज पूजा काय केली? आज आम्ही वटपौर्णिमेची पूजा केली। जन्मोजन्मी हाच पती मिळावा, शिवाय आपल्या नवऱ्याचे आरोग्य चांगले राहावे यासाठी आम्ही वडाला प्रार्थना केली। काय सांगाल ताई, आज वटपौर्णिमा आहे, कसं बघता याच्याकडे? मी मसवे गावची आहे। आमच्या गावाला वडाचे मसवे म्हणून ओळखतात आणि तो वडाच्या झाडाचं खूप सुंदर सौंदर्य आहे। खूप बघण्यासाठी लांबून लांबून लोक इथे येतात आणि खूप सुंदर वाटते। आज काय पूजा केली आहे? आज वडाची पूजा केली, जन्मोजन्मी हाच पती मिळू दे म्हणून वडाला प्रार्थना केली। आशिया खंडातलं मोठं वटवृक्ष आहे, आज पारंपरिक पूजा केलेली आहे, कसं आज काय महत्त्व आहे त्याचं? आज वटपौर्णिमेनिमित्त वडाची पूजा केली आहे आम्ही। खरं तर जसं सावित्रीने सत्यवानाचे प्राण वडाची पूजा करून मागितले होते, तसं आम्ही सुद्धा आमच्या पतींसाठी त्यांच्या दीर्घायुष्यासाठी पूजा केलेली आहे। नक्कीच वडाचे मसवे हे जे पूर्णतः आशिया खंडातलं सगळ्यात मोठं वटवृक्ष आहे, या वटवृक्षाचं एक वेगळं महत्त्व संपूर्ण निसर्ग संपदेमध्ये देखील आहे। याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये देखील आहे आणि याच वटवृक्षाची पूजा करण्यासाठी दरवर्षी वर्षानुवर्ष शेकडो महिला या गावातल्या इथे हजेरी लावतात। इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। महाराष्ट्रातल्या सगळ्यात आशिया खंडातलं सगळ्यात मोठा वटवृक्ष असणारा सातारा जिल्ह्यातील वडाचे मसवे येथील आज वटपौर्णिमा साजरी करण्यात आलेली आहे। इथल्या शेकडो महिला वर्गांनी आज या ठिकाणी वडाचे मसवे येथे आशिया खंडातल्या सगळ्यात मोठ्या वडाची पूजा देखील केलेली आहे आणि निसर्गाला वरदान देखील मागितलेलं आहे। त्याचबरोबर आपला जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी पूजा देखील केलेली आहे। आपण थेट वडाचे मसवे येथील त्या महिला वर्गाशी आपण थेट बातचीत करणार आहोत। ताई नमस्ते, आज वटपौर्णिमा आहे, आज तुम्ही वडाची पूजा केलेली आहे, काय सांगाल आज वडाचे मसवे येथे यातलं महत्त्व आणि आज वटपौर्णिमेचं महत्त्व काय सांगाल? नमस्कार, आम्ही मसवे गावचे रहिवासी आहोत आणि आम्हाला अभिमान आहे की आशिया खंडातील सगळ्यात मोठा वड आमच्या गावामध्ये आहे। आज वटपौर्णिमेच्या निमित्ताने आम्ही वड पूजण्यासाठी आलेलो आहोत आणि ही परंपरा आम्ही खूप वर्षे इथे जपली आहे। तसेच निसर्गाचा एक मोठा ठेवा आम्हाला मिळालेला आहे, याचाही आम्हाला खूप अभिमान आहे आणि हा आम्ही असाच जपू आणि तसाच तो वारसा पुढे नेऊ। एकंदरीत आज काय मागितलं आज वटपौर्णिमेला, आज पूजा काय केली? आज आम्ही वटपौर्णिमेची पूजा केली। जन्मोजन्मी हाच पती मिळावा, शिवाय आपल्या नवऱ्याचे आरोग्य चांगले राहावे यासाठी आम्ही वडाला प्रार्थना केली। काय सांगाल ताई, आज वटपौर्णिमा आहे, कसं बघता याच्याकडे? मी मसवे गावची आहे। आमच्या गावाला वडाचे मसवे म्हणून ओळखतात आणि तो वडाच्या झाडाचं खूप सुंदर सौंदर्य आहे। खूप बघण्यासाठी लांबून लांबून लोक इथे येतात आणि खूप सुंदर वाटते। आज काय पूजा केली आहे? आज वडाची पूजा केली, जन्मोजन्मी हाच पती मिळू दे म्हणून वडाला प्रार्थना केली। आशिया खंडातलं मोठं वटवृक्ष आहे, आज पारंपरिक पूजा केलेली आहे, कसं आज काय महत्त्व आहे त्याचं? आज वटपौर्णिमेनिमित्त वडाची पूजा केली आहे आम्ही। खरं तर जसं सावित्रीने सत्यवानाचे प्राण वडाची पूजा करून मागितले होते, तसं आम्ही सुद्धा आमच्या पतींसाठी त्यांच्या दीर्घायुष्यासाठी पूजा केलेली आहे। नक्कीच वडाचे मसवे हे जे पूर्णतः आशिया खंडातलं सगळ्यात मोठं वटवृक्ष आहे, या वटवृक्षाचं एक वेगळं महत्त्व संपूर्ण निसर्ग संपदेमध्ये देखील आहे। याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये देखील आहे आणि याच वटवृक्षाची पूजा करण्यासाठी दरवर्षी वर्षानुवर्ष शेकडो महिला या गावातल्या
येथे हजेरी लावतात. इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा.